आणि आता एक सर्वात मोठी बातमी समोर येते। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे ही, कारण की 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिलेली आहे। कॅबिनेटचा 8व्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे। 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळालेली आहे केंद्राकडून आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्यामुळे चांगली वाढ होणार आहे। 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे। कॅबिनेटने 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी देत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी समोर आणलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8वा वेतन आयोग अखेर मंजूर झालेला आहे, काय अधिकची माहिती आहे? तेजल, आज कॅबिनेटची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। केंद्रीय कॅबिनेटची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खूप आनंदाची आणि सुखावणारी बातमी आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल, कारण आजच्या बैठकीमध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग जो आहे तो लागू करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला गेलेला आहे। अश्विनी वैष्णव जे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। आतापर्यंत जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग जो आहे तो लागू होता, त्यामुळे आता 8वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे केंद्रीय जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये पगारामध्ये खूप मोठी वाढ जी आहे ती होणार आहे। खरं तर मागच्या काही काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी होती की 8वा वेतन आयोग जो आहे तो लागू करावा, पण त्या आयोगाची मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती। लवकरात लवकर तो आयोग लागू केला जाईल अशा पद्धतीची चर्चा सुरू होती। मात्र असं असताना आज केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा खूप मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला, त्यामुळे आतापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग जो आहे तो लागू झाल्याचं बघायला मिळणार। जी 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कशा पद्धतीने एकूणच त्यांच्या वेतनामध्ये बदल होणार आहेत, काही माहिती मिळालेली आहे का? त्याची सविस्तर माहिती जी आहे ती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही। फक्त घोषणा जी आहे ती आता काही वेळापूर्वी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे। त्याची सविस्तर कशा पद्धतीनं वाढ जी होणार आहे त्याची सविस्तर माहिती दिलेली नाहीये। किती कर्मचाऱ्यांना याचा लाभ होतो त्याचा अद्यापपर्यंत आकडा जरी समोर आलेला नसला तरी घोषणा केलेली आहे, त्यामुळे घोषणेचा फायदा जो आहे तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर 8वा वेतन आयोग आता मंजूर झालेला आहे आणि त्यानुसार नक्की वाढ किती मिळणार याकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 8व्या वेतन आयोगासंदर्भात गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती, विचाराधीन होता हा संपूर्ण। आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आली असून 8व्या वेतन आयोगाला अखेर केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल देत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये आणलेली आहे। आता यानुसार कशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बदल होणार, कशा पद्धतीने वाढणार, नक्की कोणकोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना किती टक्के वाढ मिळणार, या सर्व गोष्टी या पुढच्या काही दिवसांमध्ये समजतील।